नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना आता एक महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे। मित्रांनो, ती महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही। त्यामुळे शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे तब्बल 760 शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। ऑक्टोबर 2025 मध्ये पाऊस आणि अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सुमारे 415 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते। या क्षेत्रावरील पंचनामे त्यावेळी तत्काळ पूर्ण झाले असले तरीही प्रत्यक्ष मदत वितरणात मोठा विलंब होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। शासनाने हेक्टरी 10,000 रुपयांची मदत जाहीर करून निधीला मान्यता देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात सुमारे 70 लाख रुपयांची मदत अद्याप प्रलंबित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। मित्रांनो, अहवालानुसार आतापर्यंत केवळ 60% शेतकऱ्यांनाच मदत मिळाली असून उर्वरित शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत। शासनाने 15 दिवसांत मदत देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अनेक महिन्यानंतरही निधी न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। दरम्यान नुकताच झालेल्या गारपीट आणि पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे। मागील मदत न मिळाल्याने नव्या संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। शेतकरी मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीची मदत वेळेत न देणे म्हणजे शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व भाजपाच्या किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य सुभाष कांडगे यांनी व्यक्त केली। तसेच प्रलंबित मदत शासनाने तत्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही कांडगे यांनी यावेळी केला। मित्रांनो, अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं त्यांना सरकार अजूनही नुकसान भरपाईचे पैसे देण्यास तत्पर नाही आणि त्याचमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। शेतकऱ्यांना लवकरात लवकर या नुकसान भरपाईचे पैसे मिळावेत अशी विनंती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला करूयात। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।